मित्रांनो, तुमच्या डोक्यात पण असा प्रश्न येतो का की आपल्याला कुठल्या पॅथीकडे जायला पाहिजे किंवा कुठली पॅथी चांगली आहे, कुठली पॅथी श्रेष्ठ आहे? तर आज मी तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहे. कारण आपल्याकडे ज्या अवेलेबल पॅथीज आहेत त्यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदा आणि होमिओपॅथी या 3 मोठ्या पॅथीज आहेत. मग आहे नॅचरोपॅथी वगैरे, पण त्या छोट्या छोट्या पॅथीज आहेत, त्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही. युनानी पण आहे. 3 पॅथीज बद्दल मी तुम्हाला सांगतो. तर जर क्रॉनिक डिसिजेस असेल, आपल्याला खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून जर कुठला आजार झालेला असेल, आपण खूप दिवसांपासून त्याच्यामध्ये ग्रस्त असू, तर आपल्यासाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदा बेस्ट आहे. आणि जर अक्यूट कंडिशन असेल की कुठला आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा आपल्याला ब्रेन स्ट्रोक आलेला आहे, ह्या जितक्या काही अक्यूट कंडिशन्स आहे, खूप ताप आलेला आहे, खूप जास्त खोकला आहे, तो बसत नाही आहे, खूप जास्त सर्दी आहे, ती लवकर आपल्याला बरी करायची आहे, अशा अक्यूट कंडिशनमध्ये आपल्याला ॲलोपॅथी श्रेष्ठ आहे. मित्रांनो, सर्वच पॅथी आपापल्या जागी श्रेष्ठ आहे आणि सर्वच पॅथींचे आपापले लिमिटेशन्स आहे. त्यामुळे कुठलीच पॅथी कमी जास्त नाही, सर्व पॅथी आपापल्या जागी बरोबर आहे. आपण डिसिजन घ्यायचा आहे की आपला आजार कोणता आहे, त्यानुसार आपल्याला कोणत्या डॉक्टरकडे जायचं आहे. धन्यवाद.